नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात मात्र रणदिवे कुटुंबासाठी सर्वात मोठा धक्का समोर आलेला आहे. कारण टीव्हीवर आलेल्या एका बातमीमुळे सगळंच बदलून जातं. माया कुलकर्णीच्या केससाठी आता देशातील सर्वात धोकादायक आणि कधीही न हरलेली वकील ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे उभी राहणार आहे. हे ऐकताच जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आतापर्यंत त्यांना खात्री होती की सत्य त्यांच्या बाजूने आहे आणि ते नक्की ही केस जिंकणार. पण आता समोर आहे एक अशी वकील जिच्यासमोर मोठे मोठे वकील हरले आहेत. पण इथेच जानकी हार मानत नाही. ती ठामपणे सांगते, वकील कितीही मोठा असो पण सत्य त्याहून मोठं असतं. आणि हे ऐकून अवंतिका सुद्धा पूर्ण आत्मविश्वासाने पुढे येते. ती ठरवते की आता काहीही झालं तरी ही केस जिंकायचीच. दुसऱ्या बाजूला कोर्टात गीतांजली सरंजामे पूर्ण आत्मविश्वासात उभी असते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ॲटिट्यूड असतो. ती स्पष्ट सांगते, कोर्टात फक्त माझं चालतं. आणि त्याच क्षणी रणदिवे कुटुंब कोर्टात एंट्री करतं. अवंतिका पुढे येते. तिच्या मागे पूर्ण कुटुंब उभं असतं आणि ती गीतांजलीकडे पाहून हलकसं स्माईल देते. हीच तिची ताकद असते. कोर्टाची सुनावणी सुरू होते. अवंतिका आत्मविश्वासाने सुरुवात करते. माया कुलकर्णीने ओवीचं अपहरण केलं आहे. पण लगेचच गीतांजली जोरात ऑब्जेक्शन म्हणते. ती अवंतिकाला थेट प्रश्न विचारते, तुमच्याकडे पुरावे आहेत का? आता सगळे थोडेसे घाबरतात. वातावरण टेन्शनमध्ये भरलेलं असतं. पण अवंतिका शांत राहते. ती सांगते की पोलिसाच्या उपस्थितीत माया पकडली गेली आणि साक्षीदारही आहेत. मात्र इथे सर्वात मोठा ट्विस्ट येतो. गीतांजली अचानक सांगते, मी सारंग रणदिवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावते. हे ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. सारंग स्वतः गोंधळतो कारण त्याला कळत नाही की गीतांजली काय सिद्ध करणार आहे. सारंग विटनेस बॉक्समध्ये उभा राहतो. गीतांजली त्याला थेट प्रश्न विचारते, तुमचा आणि माया कुलकर्णीचा संबंध काय आहे? आता पूर्ण कोर्ट शांत होतं. सगळ्यांचे डोळे सारंगवर खिळतात. अवंतिका लगेच ऑब्जेक्शन घेते, हा प्रश्न केसशी संबंधित नाही. पण गीतांजली हसत म्हणते, संबंध आहे आणि खूप मोठा आहे. आता सस्पेन्स वाढतो. सारंग काय उत्तर देणार? गीतांजली काय सिद्ध करणार? केस पलटणार का? जानकी मात्र दुरूनच सारंगकडे पाहत असते. तिच्या डोळ्यात विश्वास असतो. ती मनात म्हणते, आपण सत्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आपलाच होणार. आणि इथेच एपिसोड संपतो. पण पुढे काय होणार? सारंग काय सत्य सांगणार? आणि गीतांजलीचा प्लॅन काय आहे? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.